स्पर्धा परीक्षांची अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं गेल्या 4 ते 5 तासापासून या नदीपात्र परिसरात आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी देखील हजेरी लावलेली आहे। खरं तर मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या OSD सोबत देखील बोलणं झालेलं आहे। विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटावा यासाठी गेल्या 4 तासापासून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी बसून आहेत। पाटील, 4 ते 5 तास होत आले तुम्ही या ठिकाणी बसून आहे। विद्यार्थी देखील हजारोच्या संख्येने तुमच्या समोर बसलेत। सरकारकडून पाहिजे असा प्रतिसाद मिळत नाहीये? नाही, ते आत्ताच म्हणता येणार नाही प्रतिसाद सरकारकडून मिळतोय का नाही, कारण मी या 2-3-4 घंट्यापासून मी हा विषय हातात याच्यासाठी घेतला आहे की विद्यार्थ्यांच्या फोन आले, आम्ही मरू, असं करू तसं करू। म्हटलं वाईट पाऊल उचलू नका, आपल्याला लढता येईल, आपण सरकारला सांगू। म्हणून मी मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या OEDना सांगितलं, शिंदे साहेबांच्या पण OEDला सांगितलं, उदय सामंत साहेबाला सांगितलं, विखे पाटील साहेबाला सुद्धा सांगितलं, मंत्री महोदय आपले मुरलीधरांना मोहोळ साहेबांना पण सांगितलं, आशिष शेलार साहेबांना सुद्धा हा विषय सांगितला, 1-2 मंत्री आमदारांना सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही मार्गी काढा। कारण मुख्यमंत्र्यांनी परवा या विद्यार्थ्यांना असं सांगितलं आहे की हा विषय तातडीनं मार्गी काढा, म्हणून आम्ही शंका घेणार त्यांच्यावरती। कारण एखाद्या अधिकाऱ्याने जर केलं नसेल तर मग मुख्यमंत्र्यांवरती आपण अगोदरच का शंका घ्यायची। म्हणून मी ठरवलं की आपण 10 वाजता वाट बघू काय करतात काय नाही संयम। पण जर आंदोलन हे सुरू झालं तर हे सरकारला जड जाणारा विषय, तुम्ही सोपं समजू नका। मी धमकी देत नाही कधी। तुम्ही जे नावं सांगताय ती OSD सोबत बोलणं झालंय का थेट मंत्र्यांसोबत बोलणं झालंय? मंत्री सगळ्या मंत्र्यांशी झालं, फक्त मुख्यमंत्र्याच्या OEDशी निरोप दिला, त्यांची काहीतरी बैठक चालू आहे, फॉर्म भाग घे, अर्ज जत्रा चालू आहे, सध्या निवडणुकीचा बाजार भरलेला आहे, त्याच्यामुळे गोरगरिबांच्या लेकराकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे त्यांना। पण त्यांच्या लक्षात एक गोष्ट नाही आहे, निवडणूक आहे त्याच काळात आपण लाखभर पोरांचं वाटोळं करतोय। या लाखभर पोरांचे आईबाप आहेत, यांचे पाहुणे रावळे, जरी शहरात काहींचं मतदान नसेल तरी पाहुणे रावळ्याला सुद्धा फोन करून सांगून सुद्धा आमच्या लेकराची बर्बादी करणाऱ्याची बर्बादी करता येते हे सरकार विसरलं असेल। आणि मी एखाद्या आंदोलनात पडलो ना, मग मी मागं सरकत नाही। त्यामुळे मी आणखी संयम सोडला नाही, जोवर संयम आहे तोवर मी विश्वास ठेवतोय। कारण हे सगळ्या जाती धर्माचे लेकरं आहेत, हे काय लेकरं मुख्यमंत्र्याचे नाहीत का? यांचं वाटोळं करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना कसा? पण आता शंका आम्ही त्यांच्यावर आत्ताच नाही घेत, कारण त्यांनी तर सांगितलं, या विद्यार्थ्यांनी सांगितलं की तातडीनं आजची आज विषय संपवा। आणि अधिकारी करत नसतील, सरकारने आजची आज ही निवडणूक, ही आपली परीक्षा ही पुढं ढकलाव, 1 वर्षाची मुदतवाढ त्या पोरांसाठी दिली पाहिजे। मागच्या तारखेत म्हणजे त्यांचे जानेवारीला जी डिसेंबर जानेवारीला निघायला पाहिजे होती जाहिरात, ती जुलै महिन्यात काढली का काढली? त्यांची निवडणूक होती, यांच्या निवडणुकीसाठी तुम्ही पोरांचा वाटोळा करणार, मग दोष कोणाचा आहे? सरकारचा आहे, पोरांचा नाहीच आहे। त्यामुळं आम्ही आणखीनही संयम सोडला नाही। तुम्ही 2 वेळा आत्ता बोलता म्हणला संयम सोडला नाही, 10 पर्यंत वाट बघणार आहे। 10 नंतरचं काय प्लॅनिंग आहे नक्की पुढं? नाही, प्लॅनिंग काय नसतं, आपलं सरळ असतं। आपण कधीच पाठीत खंजीर खुपशीत नाही, क्लिअर सांगतो असं करायलोय, आणि याच्यात आपलं एक बी पोरगं नाही, एक पण नाही। इथं जर का रात्रीसारखे काही प्रकार केले ना, तर पुन्हा शांततेत बसलेले असून तर तिकडून महाराष्ट्रातून ट्रक आणि ट्रॅक्टर सगळेच त्यासारखं म्हणजे पोलिसांनी रात्री काही लोकांना ताब्यात घेतलं, उचकून लावली, विनाकारण दमदाटी शांततेत आंदोलनं करतायत, हे उद्याचे अधिकारी आहेत। लाखभर पोरांचं तुम्ही वाटोळं करणार, हे कुठं सरकारला शोभतंय? त्यामुळे त्या भानगडीत नाही पडायचं, मार्ग कसा निघल एवढंच डोकं लावायचं आहे। आणि मार्ग काढून ह्या पोरांना 1 वर्षाची मुदतवाढ द्यायची, ही पुढं ढकला, एकाच दिवशी घ्या सगळ्यांची। यांचं का वाटोळं करताय? तेही पोरं आमचेच, हेही पोरं आमचेच, त्यांचं घ्यायचं आणि यांचं वाटोळं करायचं असं नाही ना। पाटील, MPSCचा अभ्यास करणारी सगळी पोरं आहेत, भावी अधिकारी आहेत, अभ्यास सोडून सारखं यांना रस्त्यावर यावं लागतं आंदोलनासाठी, प्रत्येक मागणीसाठी आंदोलन करावं लागतं, काय कधी जाग येणार आहे? मलाही तेच वाटतं की मुख्यमंत्री साहेब याच्यात खरंच त्यांनीच लक्ष घालणं गरजेचं आहे की हीच खरी पिढी आहे राज्याला घडवणारी, हेच प्रशासक होणार आहेत। आणि यांना जर आंदोलन करायची वेळ आल्यावर लोकांनी बघायचं कोणाकडं? त्यांनीच मनानं ठरवलं पाहिजे की चूक सरकारची आहे, आपण जानेवारीत काढण्याऐवजी जुलैमध्ये जाहिरात काढली भरतीची, चूक आपली आहे, त्या पोरांना वाढून देऊ आपण वेळ, आणि सगळ्याच पोरांना सारखा न्याय देऊ। ते पोरं त्यांचेच आहेत, हे पण त्यांचेच आहेत। बरं, आता हे सगळ्या जाती धर्माचे आहेत, यांनी काय केलं तुमचं? आणि ही रोज जर उफाळला ना, निवडणुकीत बुकटा लागलात म्हणून समजायचा मग। हो, मग इथं पुण्याची आहे, मुंबईची आहे, आमच्या छत्रपती संभाजीनगरची आहे, तिकडं नाशिकची पण आहे, सोलापूर आहिलानगरची आहे, मग तिकडं बी देवावरच होत असतो सगळीकडं। आणि ही वेळ येऊच देऊ नये, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वेळ येऊ देऊ नये। आमच्या पोरांचं वाटोळं करणारे
मग त्यांचं सुद्धा वाटोळं करायला या पोरांचं यांचे आईबाप पाहुणे रावळे सगळे तुटून पडत असतात. कारण शेवटी स्वतःच्या लेकरापेक्षा बाकीचं काय मोठं नसतं. म्हणजे पोरांचं प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हलणार नाही तुम्ही. नाही, मी आणखी म्हणलो नाही तसं. मी आणखीनही सरकारवरती मला तरी वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी एखाद्या दिवस केलं नसेल 10 वाजता वाट बघू. मग तिथून पुढे एकदा ठरलं मग ठरलं. काय ठरवायचं 10 नंतर? नाही, मी ते सांगत नाही. आपल्याला एक खेळ अवघड आहे. ते सांगत तर नाही. मग एकदा करायला लागलो तर मागं सरकत नाही आणि सरकणार बी नाही. का वाटोळं करायचं आहे? अरे हीच भावी पिढी आहे ना यार. हिचं तुम्ही वाटोळं करणार आणि कोणा म्हणणार आम्ही सगळ्या जाती धर्माचं काम करतो पुरोगामी 10 नंतर जो निर्णय घेचाल तो सरकारला परवडणारा नसणार आहे. हा बघ, मी आता 10-11 वाजून द्या, 10-11 बी म्हणतो फार. हां, एका दिवस आता मुरल्यांना मोहोळ साहेबाच्या PAचा फोन आलता की त्यांनी मुख्यमंत्र्याला सांगितलंय काय होऊ शकतो तोडगा. एकनाथ शिंदे साहेबांशी बी बोलणं झालं. हा होणार आहे आता थोड्या वेळात होईल. नक्कीच आपण पाहतोय की हजारो विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगितलं जात आहे की 10-11 पर्यंत आपण वाट बघूयात, त्यानंतर पुढचा निर्णय घेऊयात. मात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. पाहावं लागेल की 10-11 नंतर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काय निर्णय घेतला जातो. खरं तर अनेक मंत्र्यांचे त्यांना फोन आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांशी त्या मंत्र्यांचं बोलणं सुरू असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. काय निर्णय होतोय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन रोहितसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.